हे स्वतःला शहाणं समजण्याचा प्रकार आहे, पण तसं काही नाही. म्हणजे खूप प्रामाणिक असं वाटायचं की अरे हे अजून असं दिसलं असतं. अपेक्षित गोष्टी झाल्या पण त्याच्यामध्ये दिसण्याच्या बाबतीत मला स्वतःला पण असं बऱ्याचदा असं वाटतं की हे चित्र आहे आणि त्या चित्रातली ती नायिका झोपलेली अचानक उठली. बाकी तर गोष्टी खरंच माझ्याकडे खूप गोष्टी आहेत. म्हणजे गोष्टवाला बाबा असं म्हणलं चालेल. तिथनं पुढचा जो प्रवास आहे ना, म्हणजे ते चित्र ते चालत्या बोलत्या चित्राचा, मला वाटतं की सजनामध्ये तर जेवढा छान करता येईल तेवढा सगळं केलेलं आहे. मोर, कमळ ते ठेकेदारी करायचे ना, तर त्या वहीत ते हिशोब लिहायचे आणि त्या हिशोबाच्या वहीच्या पहिल्या पानावर ते चित्र काढायचे आणि ते बघून मलाही तसं काढावं वाटायचं आणि तिथून माझी सुरुवात आहे. मला खूप कमी वेळेत लक्षात आलं की अरे नाही, म्हणलं हे आपण आत्ता जे जगतोय हे असं मला स्वतःलाच मेल्यासारखं वाटायला लागलं. अरे हे मला कधीच नसतं करता आलं. हे कागदावर कॅनव्हासवर नसतं करता आलं. हे इथं किती प्रभावी आहे आता सांगून टाकतो. पण ते इतकं साधं आणि सोपं करून सांगण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ना की तो खरंच खूप लागतो. संघर्ष करण्यात मला जी वैयक्तिक मजा येते ना, ती शांत राहण्यात आणि निवांत बसण्यात येत नाही. मी जी लिहिलेली गोष्ट आहे, गोष्ट म्हणतो आम्ही त्याला, स्क्रीन प्ले, स्क्रिप्ट असं जड शब्द देत नाही. गोष्ट आपल्या लोकांना कळावं ह्याच्यासाठी मला गोष्टच लय महत्त्वाची वाटते. बाकीच्या गोष्टी ह्या त्याला सजवण्यासाठी. एकीकडं तुला सोनू निगमची पण गाणी आहेत त्या सिनेमामध्ये आणि दुसरीकडं कडूबाई खरातांनी पण गाणं गायलं त्या सिनेमामध्ये. कदाचित असं होऊ शकतंय की ह्याच्यामुळं अनेक फिल्म मेकर्सना, अनेक आर्टिस्ट लोकांना पण असं वाटू शकतं की अरे माझ्याकडं पण ह्याच्यापेक्षा भन्नाट आयडिया आहेत, मी पण करू शकतो. मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परी खोल, दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फुल. प्रतिभावंत कवी ग्रेस यांच्या ओळी समर्पक ठरतायत. सोलापूरमधील मातीतला अस्सल कलावंत, ज्याने रंगांशी खेळता खेळता त्याला कॅमेराचा मोह झाला आणि कॅनव्हासच्या बाहेर तो खऱ्या अर्थानं जगणं शोधू लागला आणि ते बंदिस्त करू लागला. आता चित्रकार ते दिग्दर्शक असा एक रंजक प्रवास केलाय. खूप इंटरेस्टिंग माणूस आहे माझ्यासोबत, शशिकांत धोत्रे. फाईन आर्ट्स ते आता फिल्म डिरेक्टर. शशिकांत, हे सगळा प्रवास पाहताना म्हणजे आयुष्यातला वेगळा एक टप्पा खरं तर ओलांडला आणि हा मैलाचा दगड आहे. पेन्सिल, कुंचला ते डिजिटल फ्रेम्स, कशा अर्थानं हा सगळा प्रवास झाला आणि नेमकं हे सगळं बंदिस्त करत असताना मनात काय काय भावना आहे? ह्या सगळ्या गोष्टींची भयंकर उत्सुकता होती. मी खास करून आपले भारतीय सिनेमा बघताना ना, मला असं फार वाटत राहायचं की आता हे चुकीचं आहे बोलणं, हे स्वतःला शहाणं समजण्याचा प्रकार आहे, पण तसं काही नाही. म्हणजे खूप प्रामाणिक असं वाटायचं की अरे हे अजून असं दिसलं असतं, हे भारी सीन होता किती, पण अजून किती भारी दाखवता आला असता, असं दाखवलं असता, अशी कंपोज केली असते फ्रेम तर किती भारी. स्वतःच माझ्या पद्धतीनं मी त्या सीन्स शॉट्सकडं बघायचो. अशा कितीतरी फिल्म्सच्या बाबतीत व्हायचं बघताना मला. आणि मग मला जेव्हा वाटलं म्हणजे आता सिनेमा बनवणं ही माझी खूप जुनी म्हणजे विचार काय म्हणतो त्याला, स्वप्न किंवा चित्रकार बनायच्या पण आधीची माझी ती स्वप्न, विचार किंवा सिनेमाला घेऊन त्याच्यात करिअर करण्याबद्दलचा एक विषय माझ्या मनातला जो सिरियसली होता, तो प्रगल्भ होत 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 गेला. किंवा प्रगल्भ म्हणण्यापेक्षा खूप कणखर होत गेला की सिनेमा बनवण्याचा. त्याला जरा टाईम लागला हे खरं आहे, पण व्हिज्युअल्स बघताना सिनेमातले मला नेहमी वाटायचं की ह्या असं दिसू शकते, ह्या असं पण दिसू शकते. आणि असं प्रत्येक दिग्दर्शकाला वाटत असणार दुसरे सिनेमा बघताना की हे असं काय. आता माझं बघताना पण इतरांना वाटलं असतं की अरे हे असं पण अजून बाहेर. तर प्रत्येकाचा एक दृष्टिकोन असतो, तसा माझा एक स्वतःचा एक दृष्टिकोन. फक्त त्याच्यामध्ये एक थोडा बदल असा की एक चित्रकार एक असतानाच मूळचा व्हिज्युअल आर्टिस्ट म्हणून
माझं काम आहे आत्तापर्यंत 20 वर्षाचं. आणि ते स्टील चित्र म्हणजे एका पेपरवर कॅनव्हासवर असणारी पेपरवर असणारी चित्र ही चालती बोलती झाली तर कसं वाटेल. ह्यातलीच समजा हीच नायिका आहे आणि हिचे असे असे प्रसंग आहेत किंवा तिचा जो कोणी सजना असेल तर तो सजना कसा असेल, तो ती दोघं कशी बसतील, कसे फिरतील, चालतील, बोलतील, त्यांच्या सगळ्या भावनांचा खेळ, मग त्याच्यात सुख दुःख संघर्ष सगळ्या गोष्टी ह्या पडद्यावर कशा दिसतील ना ह्याची प्रचंड उत्सुकता मला स्वतःला होती. पण आत्ता मी ते जेव्हा सगळं झालं आमचं फायनल कलर ग्रेडिंग आणि सगळ्या टेक्निकल प्रोसेस, त्याच्यानंतर काय सांगू म्हणजे मला असं वाटलं आत्ता, मला एवढा विश्वास आहे आत्ता की काय म्हणतो त्याला एक अति आत्मविश्वास किंवा तसा काही प्रकार नाही, म्हणजे एक प्रामाणिक विश्वास आहे कलावंत म्हणून की अरे सिनेमात खूप काही करता येऊ शकतं अजून. म्हणजे आत्ता तर सुरुवात झाली माझी. ती इव्हॉल्व्ह होण्याची गोष्ट आहे ना, सतत टप्प्याने ते संकलनावस्थेतून एका ठिकाणाहून पुन्हा उन्नयन ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीची प्रोसेस आहे. तसंच आहे. मी सिरियसली म्हणजे आता हा सिनेमा खरंच तसा व्हिज्युअली खूप सुंदर झालाय. मला अपेक्षित गोष्टी झाल्या पण त्याच्यामध्ये दिसण्याच्या बाबतीत मला स्वतःला पण असं बऱ्याचदा असं वाटतं की हे चित्र आहे आणि त्या चित्रातली ती नायिका झोपलेली अचानक उठली असं मला बऱ्याच ठिकाणी फील होतं. पण ह्या एक्सपिरियन्सच्या अनुभवाच्या नंतर आत्ता मी कुठं आहे तर मला असं वाटतं की यार पुढच्या सिनेमात अजून खूप काही करता येण्यासारखं आहे. ह्या रंगांना घेऊन, कंपोजिशन्सला घेऊन, लाईट्सला घेऊन, बाकी तर गोष्टी खरंच माझ्याकडे खूप गोष्टी आहेत. म्हणजे गोष्टवाला बाबा असं म्हणलं चालेल. जागण्यातनं पण तेवढं आलंय आणि कल्पनेतनं पण तसं काही घडू शकतं. म्हणजे काही इथं पडलेल्या एका वस्तूवरून काहीतरी किस्सा तयार कर म्हटलं तर करू शकतो. तर ते आता तिथनं पुढचा जो प्रवास आहे ना म्हणजे ते चित्र ते चालत्या बोलत्या चित्राचा मला वाटतं की सजनामध्ये तर जेवढा छान करता येईल तेवढा सगळा केलेला आहे. तो दिसतोय तुम्हाला सगळ्यांना प्रेक्षकांना. तर लवकरच याच्या पुढं याच्यापेक्षा काहीतरी खास बघायला भेटणार आहे ही मला आता ती उत्सुकता आहे. हे सगळं करत असताना एक संघर्षाचा एक वेगळा प्रवास आहे. कारण वडिलांच्या हातात हातोडी होती, दगड फोडणं होतं, तिथून तुमच्या हातात येणारा कुंचला किंवा रंगीत पेन्सिल ह्या सगळ्याचा प्रवास आहे. आणि तुम्ही जिथे म्हणता की ह्या सगळ्याला खरं तर संघर्षाची, त्यातला एक झुंजण्याची, त्या झुंजार वृत्तीची खरं तर त्यातून जन्म झाला या चित्रांचा. त्या सगळ्या प्रवासाबद्दल सांगावं असं मला वाटतं. कारण दिसताना फक्त फ्रेम दिसते, त्या कॅनव्हास दिसतो, त्याच्या पलीकडे असणारा जो संघर्ष आहे ना तो मातीशी नाळ जोडणार आहे. नक्कीच तसं आहे. मात्र तुमचा पहिला मुद्दा हा की वडिलांच्या हाती असलेला छन्नी हातोडा किंवा सुतकी म्हणजे ज्याच्याने दगडं फोडली जायची. तर तिथून ते माझ्या हातात आलेला कुंचला असं तुमचं जे पहिलं मत आहे त्याच्या बाबतीत मी बऱ्यापैकी श्रेय म्हणजे मोठं श्रेय माझ्या वडिलांनाच देतो. कारण ते स्वतः चित्र काढायचे, आत्ताही काढतात ते. आणि त्यांचं चित्रही मला आठवतं की ते 6-7-8 वर्षाचं असतानाचं काय असायचं तर ते एक मोर कमळ ते ठेकेदारी करायचे ना तर त्या वहीत ते हिशोब लिहायचे आणि त्या हिशोबाच्या वहीच्या पहिल्या पानावर ते चित्र काढायचे. आणि ते बघून मलाही तसं काढावं वाटायचं आणि तिथून माझी सुरुवात आहे. त्यामुळं तो जो माझा हातात कुंचला येण्याचं जे काही आहे ना त्याची सुरुवात म्हणजे त्याचे बीजरोपण तिथं झालेले आहे. ते बघून मला करावं वाटणं हे झालं पहिलं. आता दुसरं हे आहे की संघर्ष नक्कीच माझ्या वाट्याला आहे, सगळ्यांच्या वाट्याला असतो. तो तुझ्याही वाट्याला असणार आहे. तर प्रत्येक माणसाच्या वाट्याला संघर्ष आहे. संघर्षाचं प्रमाण कमी जास्त असू शकते व्यक्तिसापेक्षा. हां, आणि माझ्या बाबतीत जरा जास्तच आहे असं मला वाटतंय. पण त्या गोष्टीची मला एवढी सवय झाली आहे की नाही की थोडा वेळ घेतो पण मुद्दाम सांगतो की मधल्या एक 2017-18 पासून काहीतरी एक मला वाटतं 3-4 वर्षाचा काळ माझा प्रचंड सुस्त गेला. म्हणजे अत्यंत आळशी माणसासारखा गेला.
क्रिएटिव्ह फटीग म्हणूया का मग आपण? त्याला असं वाटायला लागलं की हा म्हणजे आता मला जे हवं ते बहुतेक झालंय आणि काय उगीचच हे सगळ्या गोष्टी आराम करू निवांत करू असा प्रकार होत होते. त्याला धरून सगळ्या गोष्टी आल्या पण ते काल मला खूप कमी वेळेत लक्षात आलं की अरे नाही म्हणलं हे आपण आत्ता जे जगतोय हे असं मला स्वतःलाच मेल्यासारखं वाटायला लागलं. तसं नाही झालं पाहिजे. तो जो आधीची जी गोष्ट होती संघर्षातनं जगायची, काहीतरी चॅलेंजेस घ्यायचे आणि त्याची मजा घ्यायची, तर ते मला स्वतःला सूट होते. कारण तो जो आधीचा जो संघर्ष केलेला आत्तापर्यंत खूप वेगवेगळ्या प्रकारचा, तुला सांगायला गेलो तर मग ह्या एका संघर्ष शब्दावर आपलं पॉडकास्ट संपेल. एवढं आहे खरं. पण थोडक्यात असं की संघर्षाची मी मजा घेणारा माणूस आहे आणि ती मजा आराम ह्याच्यात नाहीच आहे, निवांत ह्याच्यात बिलकुलच नाही. म्हणजे खरंच मेल्यासारखी भावना येते मनात, मला तरी आली तशी. आणि त्यानंतर मग जो सुरू झालं, मग हा सिनेमाचा प्रवास सुरू झाला. नाही मग हे पण करायचं, हे पण करायचं, जे वाटते जे काही स्वप्न आहेत इच्छा आहेत करायचं. मग ते काय त्रास आहे ओझ आहे काही बघायचं नाही, करत सुटायचं. तर त्याच्यातनं मग ही घटना घडली. तर पहिला मुद्दा होता की दगड छिन्नी हातोडे ते कुंचला, दुसरा मुद्दा होता संघर्ष, आणि तिसरा असं वाटतं की मातीशी जोडलेली चित्र. तर त्याचं हे आहे की खूप साहजिक आहे, आपण जिथं जगतो की नाही किंवा ज्या वातावरणात राहतो, ज्या गोष्टी मनावर खोलवर रुजल्या गेल्या लहानपणापासून, मग त्या चांगल्या असतील वाईट असतील, कधी ते गोड असतील तर कधी आयुष्यभरासाठी लक्षात राहतील एवढ्या हृदयद्रावक पण असू शकते. अशा सगळ्या प्रकारचं जगणं वाटायला आलं. मग त्यातल्या खूप गोष्टी खरं सांगायचं तर तुला माझ्या ह्या सिनेमात पण आहे, खूप गोष्टी आहेत. आणि मला विश्वास आहे की त्या गोष्टी ते जगणं माझ्या एकट्याच्याच नाही तर हजारो लाखो लोकांच्या वाट्या, कदाचित तुझ्या पण वाट्याला त्यातल्या खूप काही गोष्टी आलेल्या असतील, प्रमाण कमी अधिक असेल, पण त्याच गोष्टी चित्रांमधनं आणण्याचा मी प्रयत्न केला आहे. म्हणजे मी जे बघितलं आहे का नाही, माझी आई असेल, गावातल्या अनेक अशा महिला असतील, लहान मुलं असतील, त्यांचे खेळ असतील, ह्या सगळ्या गोष्टी मी चित्रांमधनं रंगवत राहण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या व्यतिरिक्त मी जे बोललो ना की खूप हृदयद्रावक गोष्टी पण जगण्याच्या वाट्याला आल्या, त्या सगळ्या गोष्टी मला चित्राच्या माध्यमातून नव्हत्या करता येत. मी ज्या पद्धतीनं चित्र काढतो त्यातनं मला करणं ते मुश्किल होतं, माझ्यासाठी कठीण होतं किंवा तेवढं परिणामकारक नसतं झालं. आणि तो प्रकार, त्या गोष्टी मी सिनेमात एका ठिकाणी केलेल्या आहेत. आणि तो खूप वेगळा प्रकार आहे. म्हणजे ते अगदीच सिनेमात 2-1 मिनिटासाठी येऊन जातं ते, पण मला असं वाटतं की अख्खा 2 तास 20 मिनिटाचा सिनेमा एकीकडे आणि ती 2-2.5 मिनिट एकीकडे. तर ते कलेचा उपयोग तिथं त्या प्रकारे केला आहे मी. आता तो कसा, त्याचे रिझल्ट्सची मी वाट बघतोय 23 मेला रिलीज झाल्यावर लोकांच्या प्रतिक्रियांच्या बाबतीत. तर पुढे जाऊ आपण, त्याच्याबद्दल मी बोलेल अजून वाटल्यास विस्ताराने जसं जसं आपण पुढे जाऊ. पण तुझ्या ह्या 3 मुद्द्यांबद्दल मला असं वाटतं की मी बोललो. निश्चित. ह्या सगळ्यात रंगांच्या कॅनव्हासच्या पलीकडे आपण सिनेमा करावा, स्वप्नाच्या पलीकडे ज्या वेळेला ॲक्च्युअल ह्या सगळ्यामध्ये उतरलं आणि कागदावर पेन ठेवून स्क्रिप्ट लिहायला सुरुवात झाली, ओव्हरऑल त्या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली, मनात नेमकी काय भावना होती आणि आता हे सर्कल पूर्ण होतंय, हे वर्तुळ पूर्ण होतंय, त्यावेळेला नेमक्या काय भावना आहेत आणि हे माध्यमांतर खऱ्या अर्थानं जगण्याला एक नवी दिशा, ओळख आणि रंगांच्या पलीकडचं समाधान देऊन गेलंय का? हां, खूप गोष्टी अशा आहेत की त्याचं समाधान वेगळंच आहे. म्हणजे जे मला चित्रातनं शक्य नव्हतं, जो अनुभव मला चित्रांमधनं नव्हता करता येत. चित्राच्या जागी आहे, त्याची जागा खरंच माहितीच आहे. तुला बऱ्यापैकी अंदाज आहे की फाईन आर्ट आहे शेवटी. ती जागा किंवा त्याच्यात माणूस जेव्हा एकरूप होतो, ती साधना आणि त्या सगळ्या गोष्टी एका वेगळ्या उंचीच्या आहेत. त्याच्याबद्दल अजिबात दुमत असायचं काहीच कारण नाही. मात्र खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्या मला तिथं करता येत नव्हत्या, मला त्या कागदावर व्यक्त होता येत नव्हतं, ते मला इथं पडद्यावर होता आलंय. मर्यादांच्या पलीकडचं जग ओलांडतात. हां, आणि म्हणून मी वैयक्तिक जास्त खुश आहे की अरे हे मला कधीच नसतं करता आलं.
हे कागदावर कॅनव्हासवर नसतं करता आलं. आणि हे इथं किती प्रभावी आहे आता सांगून टाकतो की ही ज्या लोकांची ज्या पोराची गोष्ट आहे, ही ज्यांची प्रेमकथा आहे, त्यांच्या वाट्याला जे काही येतं समाजामध्ये आज पण आपण ते डोळ्याने बघतो. फार विस्तारित नाही बोलत, पण तुला लक्षात येईल की अरे हां, की हे तर मी रोज बघतो, हे जगणं तर मी रोज बघतो, ह्या लोकांचं जगणं मी रोज बघतो, ह्यांचा संघर्ष मी रोज बघतो, पण ह्यांचं ते दुःख कधी दिसलं नाही मला. दिसलं पण ते वरवरच दिसलं, पण ते किती खोल आहे ते भाष्य करणारं ते त्याच्यामध्ये गाणं आहे. आणि त्या गाण्यात त्या गोष्टी दिसून गेलेल्या आहेत. ज्याला आपण फाईन आर्टमध्ये इन्स्टॉलेशन्स म्हणतो. आता ही इन्स्टॉलेशन्स हे असं बोललं तर कदाचित आपल्या त्या ऑडियन्सला काहीतरी जड असते बाबा असं वाटायची शक्यता आहे, पण ते इतकं साधं आणि सोपं करून सांगण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ना की तो खरंच खूप लागतो. कोणालाही 1000 प्रश्न विचारण्याची क्षमता त्या 2-3 मिनिटामध्ये आहे. आणि हा तशा अर्थानं पहिलाच मराठीतला किंवा ओव्हरऑल इन्स्टॉलेशनचा भाग आहे जो युनिक म्हणता येईल आणि नवा प्रयोग म्हणून सिनेमामधला म्हणता येईल. हां, माझ्या माहितीनुसार तर भारतातल्या आत्तापर्यंतच्या फिल्म मेकिंगमध्ये सिनेमांमध्ये हा प्रयोग पहिल्यांदा झाला आहे. म्हणजे तो किती प्रभावी आहे तुला सांगू का? म्हणजे बघ, ही ती एका भटक्या लोकांची त्या कम्युनिटीत असलेल्या एका पोराची ती गोष्ट आहे. आणि त्याच्या वाट्याला जे काही आलं आहे अत्यंत दुःखाच्या प्रसंगाच्या वेळी ते इन्स्टॉलेशन आहे सिनेमामध्ये. आणि ते कडूबाई खरातांच्या आवाजामध्ये आहे. आणि ते इतकं लागतं ना काळ झाला. म्हणजे अगदी सांगू का? चालेल, 1-2 मिनटं घेतो त्यासाठी. अगदी निवांत. हां, तर काय केलं आहे, ह्याच लोकांच्या जगण्यातनं अत्यंत वापरून जुनी झालेली, फाटलेली किंवा लोकांकडनं गावातनं मागून आणलेली कापडांच्या झोपड्या शिवलेल्या असतात, बनवलेल्या असतात, ह्यांनी पाला बनवलेले असतात. तर त्याच कापडांपासून मी काय केलं की रिकाम्या पोटाच्या आकाराचे जठराचे शेप कट केले, कापले. आणि तसे अनेक शेप म्हणजे हजारो तसे रिकाम्या उपाशी पोटाच्या जठराच्या आकाराचे आकार कापले आणि त्या हजारो आकारांपासून झोपड्या बनवल्या ह्यांच्या. आणि त्या रिकाम्या पोटाच्या आतड्यांच्या झोपडीच्या आत एक चूल आहे. त्या चुलीच्या वर एक भांडं आहे. त्या भांड्यावर आणि त्या भांड्यामध्ये काय असायला पाहिजे तर साहजिक अन्न असायला पाहिजे, बरोबर ना? तर कारण ते रिकाम्या पोटांचं जठरच्या झोपडीच त्याच्यासाठी आहे की ती भुकेली पोट आहेत, ते 2 वेळच्या जेवणासाठी अन्नासाठीचा त्यांचा संघर्ष आहे. आता त्यांच्या भांड्यात अन्न असायला पाहिजे, तर अन्नाऐवजी व्यवस्थेनं काय वाढलं आहे तर क्रिकेटचं हेल्मेट आहे, म्हणजे क्रिकेटचा खेळ मांडला आहे. त्याच्यानंतर लाल दिवा ठेवला आहे, तर त्याच्यामध्ये एक टाय ठेवला आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांच्यावर एक नेत्याची टोपी ठेवलेली आहे. तर अन्नाऐवजी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या सिस्टीमनी वाढून ठेवलेल्या आहे त्या भांड्यामध्ये. आणि त्या चुलीमध्ये, त्या भांड्याच्या खाली चुलीत विस्तवाच्या किंवा जाळाच्या ऐवजी काय आहे तर सगळ्या मीडियांचे बूम आहेत. आणि ती बूम त्या जो मूळ पात्र आहे त्याची आई ती एक एक करून बूम त्या चुलीत घालते. म्हणजे ही व्यवस्था तिच्या ह्या कामाची आहे. तसंच इंटरेस्टिंग आहे, थॉटच एवढा इंटरेस्टिंग आहे शशिकांत. हां, तर अशा खूप गोष्टी त्या गाण्यात आहेत आणि त्या 2 मिनिटामध्ये येऊन जातात, पण नकळत असंख्य प्रश्न आपल्याला विचारून जातात आणि स्पर्श करून. आणि त्याला तू साऊंडही कडूबाई खरातांचा दिलाय, त्यामुळे त्या मातीशी नाळ जोडणार म्हणजे तुझ्या प्रत्येक कलाकृतीत हे नेहमी दिसतं. पेंटमध्ये किंवा त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुझं मातीशी असणारं इमान, तिथलं असणारं नातेसंबंध. पण हे सगळं करत असताना अपसाईड डाऊन झाले सिनेमात काम करणं, हे जगणं वेगळं आहे आणि कलावंत म्हणून, कलासक्त चित्रकार म्हणून जगणं वेगळं आहे. तर आयुष्यात उलथापालथ घडली आहे या सगळ्यामध्ये. उलथापालथ नाही झाली कारण फार खरं ती सिनेमा बनवायला खरं सांगतो मला फार काही संघर्ष पण करावा लागला नाही तसा. नाही, पण झोपणं वगैरे सगळं तुझं अख्खं स्केड्यूल कोलॅप्स झालं एवढं मात्र सगळे मित्र सांगत ते झालं. ते म्हणजे मी 5 वर्षाचा पूर्वीचा शशिकांत आणि आजचा शशिकांत
जगण्याच्या आणि माझ्या त्या लाईफस्टाईलच्या बाबतीत अगदी हे टोक ते टोक होऊन बसले. पूर्वी मी फारच लवकर झोपणारा माणूस, खूप लवकर झोपणारा आणि पहाटे उठणारा, रोज गावाकडे तर सर्रास विहिरीमध्ये जाऊन आंघोळ करणारा रोज सकाळी दिवस उजडायच्या आधी, आणि मस्त बस चित्र काढत राखवत बसणारा. ते आता काहीच म्हणजे ते शेड्यूलच सगळं आता मलाच माहीत नाही मी कधी उठतो कधी झोपतो. मात्र एक गोष्ट खूप भारी आहे, मी मगाशी बोललो ना की संघर्ष करण्यात मला जी वैयक्तिक मजा येते ना, ती शांत राहण्यात आणि निवांत बसण्यात येत नाही. आणि ते मी करून बघितले, ते 2-4 वर्ष करून बघितलं. मला म्हटलं हे असं मेल्यासारखं जगायचं नाही. जे वाटते जे जे वाटते ते करून मोकळं व्हायचं आहे. आणि त्याचा म्हणतो ना आपण की त्याची अनुभूती घेऊन रिकामं व्हायचं आहे, असा हा प्रकार आहे. बदललंय तुझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं, ते इकडचं तिकडं होऊन बसलंय. मात्र एक समाधान आहे खूप त्याचे आलंय माझ्या ते जगण्यात पण. ते समाधान मला स्वतःला पण झालं होतं की अरे किती भारी गोष्ट होती, करायला जरा उशीर लागला हरकत नाही, पण मजा यायला लागली. आणि आता उत्सुकता लागली मला अजून. मी जेवढे चित्रांमध्ये जेवढा रमतोय मी तेवढाच रमत राहील सिनेमांमध्ये पण. ही स्वप्न तशा अर्थानं खुणावत आहेत असं म्हणता येईल. कारण मला आत्ता कळालं की अरे पहिलाच सिनेमा आहे ना, काही अनुभव नसताना केलेला आहे. मी काही कुठेही डिरेक्शन असिस्ट म्हणून काय काम केलेलं नाही किंवा ह्याच्यात काही शिक्षण घेतलेलं नाही. आणि त्यामुळं प्रक्रियेत शिकता मला बऱ्याच गोष्टी वेळ गेला. मात्र माझा DOP जो कॅमेरामन आहे किंवा प्रोडक्शन डिझायनर किंवा बाकीचे माझे सगळे मित्र, म्युझिक कंपोजर, माझी ज्यांनी गाणी लिहिली आहेत ह्या सिनेमाची, सुहास, ह्या सगळ्यांकडनं मला सिनेमाची प्रक्रिया समजायला खूप मदत झाली. म्हणजे प्रत्येकाकडनं थोडं वेचून मला एकंदरीत ती प्रक्रिया समजली. आता ते पूर्ण झालं आहे आणि हे पूर्ण झाल्यावर माझ्या लक्षात आलं की ह्याच्यात किती शक्यता आहेत, मी काय काय करू शकतो आता. मग माझ्याकडं तसा गोष्टींचा तर खजानाच आहे, खरं सांगतो मी असं बऱ्याचदा सगळेच म्हणत असतात की आहे, पण अतिशयोक्ती नाही की खूप सुंदर गोष्टी आहेत आणि आता मला त्याची उत्सुकता आहे. हे सगळं करत असताना मी गावातलं जगणं एकीकडे, ते सगळं सोडून पुन्हा मुंबईत ते चकाचौंध शहरं, वेगवेगळी शहरं, देश तू चित्रामुळे फिरला असशील, पण पुन्हा जाऊन आपण आपला स्टुडिओ हा गावातच थाटावा, आपण तिथेच राहावं, त्या सगळ्या गोष्टींची एक नाळ जोडलेली आहे. ते नाळ तुटले पण येऊ नये ह्यासाठी खऱ्या अर्थानं एफर्ट्स घेताना तू दिसतोस. ह्यामागची तुझी भावना काय आहे आणि चित्रांची एकरूप तद्रूप होण्याची जी भावना आहे त्यामधलं नेमकं सत्व तू सांगावंस असं मला वाटतं. मोठा हा शब्द वापरला सत्व, पण मी असं फार भौतिक सुखांमध्ये नाही रमत. म्हणजे कुठं थांबायचं कळणं असतंय ना, म्हणजे खूप कमी लोकांना कळतं की हा स्टॉप बरोबर आहे, इथं स्टॉप घेतला पाहिजे. चित्रांच्या बाबतीत तसंच आहे बघ. म्हणजे मला वैयक्तिक असं वाटतं, मी नेहमी बोलतो पण या बाबतीत की म्हणजे आपण एखादं परफेक्ट चित्र कशाला म्हणतो की कुठं थांबायचं कळलं ना की त्या चित्रामध्ये हे बरोबर चित्र आहे असं म्हणतो. कुठं थांबायचं नाही कळलं तर त्या चित्राचं काय होईल ना, तसं जगण्याचं पण होऊ शकतं आपल्या. त्यामुळं मग मी भौतिक गोष्टींमध्ये फार रमत नाही. कमी वयात यश मिळाल्यामुळं सगळ्या गोष्टी माझ्या परीनं मला उपभोगून पण झाल्या. म्हणजे ते काय म्हणतो ना आपण, अमुक ब्रँड तमुक ब्रँड, गाड्या घोडे, काही सगळ्या गोष्टी फारच नाही अगदीच अरबपती लोक करतात तसं, पण एक शिरापूर सारख्या एका छोट्या 2,000-4 हजार लोकवस्तीच्या गावातनं येऊन जे काही उपभोगायला पाहिजे ते मला वाटतं बऱ्यापैकी उपभोगलं, सगळ्या गोष्टी बघितल्या. आणि अशा क्षेत्रात मी काम करतो की माझं बसणं उठणं बोलणं अत्यंत गर्भश्रीमंत लोकांसोबत होतं. आणि त्या लोकांमध्ये राहिल्यावर लक्षात आलं की अरे हे कुठल्या गोष्टीच्या शोधात आहेत, ते माझ्याकडे ऑलरेडी आहे, पण मी काय शोधायला लागलोय. त्यामुळं जास्तीत जास्त वेळ एकांतामध्ये किंवा थोडंसं बकाल शहरांपासून थोडं लांब राहून जास्तीत जास्त वेळ आनंद घेण्याचा प्रयत्न करतो जीवनात. आता मला शहरांमध्ये जायलाच लागतं कारण च्या फील्डमध्ये काम करतो. म्हणजे अगदीच वाईट असतंय आणि शहर म्हणजे काय नरक आहे बिरक आहे असं अजिबात माझं म्हणणं नाही. मात्र बॅलन्स म्हणतो ना की तिथं जेवढी गरज आहे
संतुलन साधणं, तिथं तेवढंच करायचं आणि त्याच्या व्यतिरिक्तचा जो वेळ आहे तो मग मस्त आपल्या साधनेसाठी कलेसाठी देऊन रिकामा व्हायचा. वा, रिकामा होणं हे फार महत्वाचं आहे. कारण काय, दुसरं भरून घेण्यासाठी स्वतःमध्ये रीते पण असणं, अदरवाईज आपण फक्त आता हार्ड ड्राईव्ह भरत चाललोय. खरंय, असंच काहीतरी आजकाल रिकामा होत नाही कोण. रिकामा सगळ्याच अर्थ ना, म्हणजे त्या मोबाईलमुळे तर एवढी लागली माणसाची ना की ती काय भावना पण माणूस मोबाईल सोबतच व्यक्त करतो. खरंय, किती वाईट गोष्ट आहे. म्हणजे भावना ही गोष्ट मोबाईल सोबत व्यक्त करायची नाहीच ना, असूच शकत नाही. असं कसं काय असू शकते? माणसाची भावना माणसाजवळच व्यक्त व्हायला, काहीच नाही तरी एकटा व्यक्त, कुठे तर जाऊन बस, तळ्याच्या कडेला, नदीला, कुठेही जाऊन बस, तिथं व्यक्त हो. पण एखाद्या 10, 12, 20 हजार जे पण काही त्याची किंमत असेल त्या गॅजेटसोबत आपण व्यक्त होणं एका मशीन सोबत, खरंय. म्हणजे किती गंभीर आहे. एआय तुम्हाला त्याच्यावर रिव्हर्टही करतो. तुम्हाला एकटं वाटतं असं तुम्ही टाका त्याच्यावर, तर एआय काय काय उत्तर देतं आणि बघा. ह्या सगळ्यात रंगांशी खेळण्याचा टेक्निकली असणारा जो छंद आहे, ते सिनेमाचा नाद या अर्थानं की त्याला 2 अर्थ आहेत. पण तो एक येणारा ती आंतरिक साध आहे की हे मी करायला पाहिजे आणि या चित्रांच्या पलीकडे जाऊन ह्या स्वप्नाचा पाठलाग करायला पाहिजे. स्वप्न निश्चित आहे, पण आता चित्राच्या इथून माझा हा मैलाचा दगड सुरू होईल आणि इथून माझं ऍक्च्युअल स्टिपल चीज असणार. कारण तुम्ही कॅनव्हास घेतला आणि तुम्हाला हवं ते स्केच करत राहिलं. पण आता तुम्ही जसं म्हणालात की ओव्हरऑल त्या सगळ्या गोष्टींमध्ये, नाही मी थांबवतो आधी, तर तुम्ही म्हणून नाही तर मी पण तुला तुम्ही म्हणणार. नाही ओघाने आलं, सॉरी. नाही पण मग कारण काय आहे की ती गंमत आहे. म्हणजे प्रोडक्शन डिझायनर, लेखक, दिग्दर्शक ह्या सगळ्या बरोबर ते सांधलं जाणं, म्युझिक, डीओपी, एडिटिंग, ऍक्टरला त्या पद्धतीचं ब्रीफ, हे सगळं करत असताना हे सगळं मनात एका वेळेला फेर धरून नाचतं, त्यावेळेला तुम्ही चित्र काढत असता. बरोबर. हो. आणि इथे आपल्या अख्ख्या टीमला आपल्या डोळ्याने दिसणारं स्वप्न दाखवायचंय. तर ही प्रोसेस करत असताना तो एकांत चित्रकारातला कुठेतरी हरवत असतो आणि हे तुकड्या तुकड्यातलं जगणं आहे आणि ते एकसंध जगणं आहे. ह्याच्यामध्ये स्वतःची किती शकले उडाली. मला फार जड गेलं नाही हे. मला गोष्टी एक्सप्लेन करायला चांगल्या येतात. म्हणजे मी गोष्ट सांगताना अशी सांगू शकतो की समोर चित्र उभं राहील. त्यामुळं काय व्हायचं, मी जी लिहिलेली गोष्ट म्हणतो, आम्ही त्याला स्क्रीन प्ले, स्क्रिप्ट असं जड शब्द देत नाही. गोष्ट आपल्या लोकांना कळावं ह्याच्यासाठी मला गोष्टच लय महत्त्वाची वाटते. बाकीच्या गोष्टी ह्या त्याला सजवण्यासाठी अलग लक्षात. म्हणजे तर ती गोष्ट अशी होती आणि ती गोष्ट मी अशा प्रकारे सांगायचो. माझी ज्यांनी गाणी लिहिलीत त्याला, हे ज्यानं म्युझिक केलं आहे त्याला, जो माझ्या फिल्मचा DOP आहे कॅमेरा, ज्याने सगळं एवढं सुंदर शूट केलं आहे. तर हे सगळेच ह्या प्रक्रियेमध्ये 4 वर्षापासून होते. आता हे 5वं वर्ष आहे. म्हणजे पहिल्या दिवसापासून ही सगळी लोक प्रत्येक सीनसाठी, त्या डायलॉगसाठी, त्या कसं असावं, ते कसं दिसावं, त्याला काय म्युझिक असायला पाहिजे, बरं गाणं आता इथं आहे तर ते कशासाठी, आपण काय टाकतोय गाणं, उगाच असं आपलं काहीतरी गाणं टाकायचं तर गाणं टाकायचं असं नाही. आता आपण गाणी सिनेमात घेतलेली आहेत कारण आपल्याला तसंच सिनेमा बघायची सवय आहे. पण ती गाणी पण अशी असावी की त्या गाण्यानी गोष्ट पुढे नेली पाहिजे, ती गाणी पण काहीतरी बोलली पाहिजे, त्या गाण्याने काहीतरी विचारलं पाहिजे, काहीतरी सांगितलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेण्यासाठी आम्ही सगळे पहिल्यांदा त्या गोष्टीमध्ये एकरूप झालेलो होतो. त्या गोष्टीतला शब्द सगळ्यांना माहीत होता. मग तो गीतकार ठरवायचा की इथं काय शब्द असावा, काय असावं, काय नसावं. म्हणजे सगळेच त्या गोष्टीचे भाग झालेले होते. आणि राहिला विषय व्हिज्युअल्सचा, तर त्या बाबतीत सुद्धा मी, रणजित माने माझा जो DOP आहे, प्रोडक्शन डिझायनर सतीश, हे माझे जुने मित्र आहेत सगळे. सतीश जर जेचा जुना मित्र, रणजित पण स्वतः चांगली चित्र काढतो. तर ती आर्ट डिरेक्टर पण नातू लोखंडे म्हणून, तो पण स्वतः चित्रकार. इथं इतका छान मेळ झाला ना की त्यांना रंगांचा खेळ चांगला माहीत होता आणि त्यातल्या त्यात माझी चॉईस, मी काय म्हणतोय, ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या कळत होत्या. म्हणून मी जसा विचार करतोय तसंच पडद्यावर दिसणं, त्यासाठी फार मेहनत नाही घ्यायला लागली. सगळ्यांना ते कळलं आणि ते आता ते दिसतंय. म्हणजे खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर अर्थाचं अपहरण होत
कुठेच दिसत नाही. अदरवाईज हे बिटवीन द लाईन्स मधले जे लॅकुनाज असतात त्यामुळे त्या त्रुटी चुका या निर्माण होतात. पण तू जे म्हणालास ते फार महत्वाचं वाटतं की तुझ्या डोळ्याला दिसणारी स्वप्न त्यांनीही पाहिली आणि हे कन्वर्ट करणं हे फार महत्वाचं आहे या सगळ्यामधलं. कारण अदरवाईज ते जनरेशन लॉस मध्ये सगळं हरवतं त्या ह्याच्यात. यामधली ओव्हरऑल प्रोसेस मधली, कारण हे 4 वर्षांचं स्वप्न उराशी घेऊन जगणं, सीन शूट करत असताना मी तो पोहण्याचा असेल किंवा बाकीच्या गोष्टींचा असेल, कॅमेराचा असणारा ट्रॅव्हल असेल, ह्या सगळ्याबद्दल तू सांगावस असं वाटतं. कारण ते जीव घेणं प्रवास आहे आणि तितक्याच आनंदात, आणि तू रंजकपणे सांगतोस असं संदीप आणि अभिजित वगैरेंचं म्हणणं होतं. आता म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत सिनेमामध्ये की ते अशा ॲक्सिडेंटली घडल्या, म्हणजे ते प्लॅनमध्ये नव्हत्या अगोदर. म्हणजे जसं की ते जे काही पाण्याच्या आतलं दिसते ते आधी तर आम्ही ते स्विमिंग पूलमध्ये शूट करायचं ठरलं. तो सगळा कॅमेराचा सेटअप आणि ते सगळं करून ते ऑक्सिजन मास्क वगैरे सगळं प्रकार होता आणि ते काही जुळून आलं नाही आमच्या शूटच्या वेळेस. म्हणजे ते स्विमिंग पूलचं पण सगळं कॅन्सल झालं, ते परमिशन्स आणि सगळ्या पाण्याची अडचण हे सगळं घडलं. आणि मग अचानक असं ठरलं की आपण प्रयत्न करू, विहिरीमध्ये प्रयत्न करू. विहिरीतलं पाणी तेवढं क्लीन होतं पण. आणि मग माझा जो माणसं नितळ असली की पाणी क्लीन आणि स्विमिंगच्या पोहण्याच्या बाबतीत मी स्वतः खरंच खूप अट्टल पोहणाऱ्यांपैकी आहे. आणि मी माझे सगळे भावंड पण, आणि जे त्याच्यातले मूळ पात्र आहेत जे दिसतात आपल्याला ते पण 6 महिने जवळपास माझ्यासोबत पोहायचे. त्यांना पोहायला येत होतं पण ते एवढं नाही. मग ते 6 महिन्याच्या त्या 4-6 महिने आरामातच. तर त्या प्रॅक्टिसमधनं ते तयार झाले, बुडायला, आतल्यात पाण्यांमध्ये ते गोल गोल फिरायला, हे सगळ्या गोष्टी करायला. आणि मग DOPला तो प्रॉपर स्विमर नव्हता आणि त्या सगळ्या सेट आणि सगळ्या गोष्टी नसल्यामुळं असं ठरलं की मग ते मी शूट करायचं. आणि मग मी म्हटलं मी करतो. आणि मी त्या पाण्यात जाऊन बसायचो. त्याचे मेकिंगचे व्हिडिओज आहेत, लोक मस्त एन्जॉय करतील त्याला. मस्त 7-8 फूट 10 फूट खाली आत असायचो आणि मग ते दोघं यायचे आणि मग मी त्या दोघांना फॉलो करायचो. एका हातात कॅमेरा आणि एका हाताने त्यांना फॉलो करायचो त्या स्पीडमध्ये. आणि मग ते आधी वर जायचे आणि मग मी परत वर निघायचो. असं ते जवळपास 4.5-5 तास शूट चाललेलं. मजा आहे असं ते पाण्याची मजा आहे. त्या पक्ष्यांच्या बाबतीत तेच आहे, जो पक्ष्यांचा उडला आहे. म्हणजे कारण खूप जण तुला VFX म्हणतायत पण हे सांगावं असं मला वाटतं. VFX नाही, अरे त्याची गंमत एवढी भारी आहे की नाईट शूट होता आणि तो फक्त ते सूर्यफुलाच्या शेतामध्ये ते दोघं पळत पळत येतात आणि ते काजवा पकडतात. तो काजवा ॲक्च्युली तो नायक त्या नायिकेसाठी पकडतो असं आहे. आणि तो काजवा तो ट्रान्सपरंट रुमालमध्ये ठेवून तिच्या गळ्यात बांधतो, असं ते आहे. आणि ते पळत पळत येतात आणि ते होतं. मात्र काय झालं, तो लाईट सेट करायला एवढा वेळ लागला, कारण ते एवढ्या हाईटवरती क्रेनवर लाईट चढवणं, नाईट आणि सगळ्या गोष्टी, ते सगळंच त्याचा आवाका पण मोठा होता खूप. तळं ती सगळी सूर्यफुलं एवढ्या रात्री दिसण्यासाठी तो तेवढ्या हाय पॉवरचे लाईट्स. त्याला जवळ 12:30-1 वाजल्या शूट सुरू व्हायला आणि मी फार कंटाळून गेलो त्या गोष्टीला. आणि बसल्या बसल्या मला ते लक्षात आलं, कारण तिथं माझा स्टुडिओ तिथंच आहे तळ्याच्या बाजूला. आणि मला लक्षात आलं की अरे पक्षी रोजच असतात तिथे आत्ताही असतात. ते झाडांवरती त्यांची फिक्स जागा आहे त्या पक्ष्यांची, बगड्यांची, आणि तिथं हजारो बगळे रोज असतात. मला आयडिया आली, मी म्हटलं एक फटाक्याचा बॉक्स घेऊन या, पटकन सांगितलं आणि तो फटाक्याचा बॉक्स घेऊन आले मुलं. ते आणल्यावर मग मी ह्या दोघांना सांगितलं काय करायचं. एकाला फटाका घेऊन तिथं पक्ष्यांच्या त्या झाडाखाली जाऊन बसवलं आणि ह्या 2 ॲक्टर्सनं सांगितलं की तुम्ही यायचं, काजवा पकडायचा, फटाक्याचा आवाज आला की मागं वळून बघायचं, एवढं त्यांना सांगितलं. आणि मग DOPला रणजितला हे सगळं माहितीच होतं. म्हटलं आता ही एकच चान्स आहे, एकदा उडायला की उडायला, ते परत पक्षी यायचे नाहीत म्हटलं. आणि बरोबर ते काजव्याच्या मागं पळत पळत आले आणि असा काजवा पकडणार इतक्यात मागं आम्ही इशारा दिला, त्यानं फटाका उडवला, सगळे पक्षी एकाच वेळेस उडाले आवाजाने. आणि आवाज आल्यावर ह्या दोघांनी पण मागं वळून बघितलं. इतका सुंदर शॉट जुळून आला आणि ते इतकं लाजवाब आहे. म्हणजे हे व्हिज्युअलायझेशनच ज्या कमालीचं आहे. म्हणजे एका चित्रकारानेच हे बघावं आणि ते आम्हाला दाखवावं अशा पद्धतीचं. हे सगळं करत असताना
पेंटिंग मध्ये जे बारकावे टिपतोस किंवा त्यातला जिवंतपणा आणण्याचा आहे, जो मोह जिवंतपणा आणण्याचा आहे रंगांमधला, तो आता प्रत्यक्ष येतोय कॅनव्हासवर. कॅनव्हासवरचा जो आहे तो डिजिटल कॅमेरामध्ये येतोय. काय नेमक्या भावना आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये स्वप्न पूर्तीचा जो क्षण असतो, आता हे सगळं आपण केलंय आणि हे आता प्रेक्षकांसमोर जात आहे. पोठात बगळे आहेत, फुलपाखरं आहेत का डायनासोर? तसं तर आत्ता तरी मला खूप सकारात्मकच वाटते. मला असं वाटते की लोकांना सिनेमा आवडेल, काहींना तो खूप जास्त आवडेल, ज्यांना तो जास्त कनेक्ट होईल. सिनेमातले दृश्य तर आवडतीलच असं त्याच्याबद्दल सगळ्यांनाच विश्वास आहे एकंदरीत. कारण खूप साध्या साध्या गोष्टी आहेत ज्या माझ्या चित्रांमध्ये असतात, रोजच्या जगण्यातल्या गोष्टी. मात्र त्याच गोष्टी जर तुम्ही खूप सुंदर पद्धतीनं त्याच्यावर काम केलं, त्याच्यावर मेहनत घेतली, तर ते कसं दिसू शकतं मोठ्या पडद्यावर आणि ते किती जिवंत वाटू शकतं, तुम्हाला किती ते खिळवून ठेवू शकतं असं म्हणू शकतो आपण त्या रंग आणि त्या सगळ्या ह्याच्या गोष्टीच्या जोरांवर. त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव लोक घेतील. मात्र मला जी उत्सुकता आहे किंवा मनात काय म्हणू त्याला, त्या भावनांचं कसं, मला जी उत्सुकता आहे त्या गोष्टीला घेऊन आहे. ओके. मला माहिती आहे की व्हिज्युअल सुंदर झालेत, मला माहिती आहे की सिनेमाचं म्युझिक खरंच खूप सुंदर आहे. खूप वर्षांच्या नंतर एवढं चांगलं म्युझिक येतं आहे, एवढा चांगला म्युझिकल अल्बम येतो आहे. ॲक्टर्सनी तर काम काय केलं आहे ते आता पावती मिळेलच रिलीज झाल्यावर. सोबतच मला जी काळजी आहे ना ती त्या गोष्टीची आहे, किंवा मला जी उत्सुकता आहे, मनामध्ये जे उकळ्या फुटणं वगैरे ज्या गोष्टी असतात ना, ते त्या गोष्टीला घेऊन आहे. ती गोष्ट खूप मला वाटतं की इम्पॉर्टंट आहे, खूप फ्रेश आहे. निश्चित. ह्या सगळ्यात म्युझिकल करावा सिनेमा म्हणजे संवादांच्या पलीकडे संगीताची एक परिभाषा आहे. आणि कारण म्युझिकल आत्ता ज्या पद्धतीचं आहे, म्हणजे व्यावसायिक गणित पाहिलं आपण तर आता मराठीचं म्युझिक तशा अर्थानं जात नाही, ते आर्थिक गणितांच्या डोलारात बसलं. आत्ताच्या घडीला म्युझिकल करावं अशा फार निर्माते किंवा हे धजावत नाहीत. ओव्हरऑल हे सगळं करत असताना एक आर्थिक गणित, त्याच्या पलीकडचं असणारं एक सौंदर्यशास्त्र आणि त्याच्या पलीकडे असणारं आपली आवड, ह्या सगळ्या तिन्हींचा एक लसावी मसावी काढताना नेमकं काय होतं आणि तरी म्युझिकल करावं असं का वाटलं? गोष्टीतले सीन जसे आहेत, प्रसंग जसे आहेत ना, त्याची ट्रीटमेंट पोएटिक आहे, म्हणजे अशी कवितेसारखी आहे. आम्ही ती मुद्दाम ठेवली तशी. आणि त्या गोष्टीची ती गरज होती, त्याला त्या तशा मेलोडियस संगीताची गरज होती. आता त्या संगीताच्या बाबतीत पण तुला सांगतो की एकीकडं तुला सोनू निगमची पण गाणी आहेत त्या सिनेमामध्ये आणि दुसरीकडं कोडूबाई खरातांनी पण गाणं गायले त्या सिनेमामध्ये. तर त्या सिनेमात त्या त्या ठिकाणी त्या प्रसंगानुसार त्या त्या गाण्याची, त्या व्हिज्युअल्सची जी, ज्याला म्हणतो ना की बरोबर एक्झॅक्ट जी गरज होती ना, ती गरज भागण्यासाठी तशा तशा प्रकारच्या गायकांच्या त्या गळ्यांचा उपयोग त्या सिनेमात केला आहे. आणि ओंकार स्वरूपनं खरंच सांगतो तुला, एक अमेझिंग मेलडी आहे, अमेझिंग मेलडी. मी आत्ताच सांगतो, जेव्हा सिनेमा तू बघशील ना, आणि स्पेशली थिएटरमध्ये, तर तो जो काही फील तू त्या चित्रांसोबत, त्या गोष्टीसोबत, त्या सगळ्या रंगांची जी काही उधळण आहे, भावनांची, सगळ्या गोष्टींची, त्याच्यासोबत तू जेव्हा थिएटरमध्ये ते सराउंड म्युझिक ऐकशील ना, खास करून गाणी आणि BGM सुद्धा, तर मी जे बोलतोय ते तुला कदाचित त्यावेळेस प्रत्यय येईल. की स्वतःचं कौतुक करून घेणं मला खरं वैयक्तिक आवडत नाही, सिरियसली आवडत नाही, पण एवढं सांगू शकतो की खूप वर्षातनं असं काहीतरी, एवढं काहीतरी आलंय आणि काहीतरी फ्रेश आहे. निश्चित. कारण मगाशी संदीपशी बोलतानाही संदीप ज्या भावनेने ओतप्रोत होता आणि तुझ्याबद्दल ज्या आत्मीयतेने बोललाय, तर त्यावेळेला किंवा अभिजित असेल किंवा मेघराज असतील, ही लोक तशा अर्थानं फार कसदार माणसं आहेत आणि त्याच गोष्टीचं गुणग्राहक आहेत. त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने कौतुक केलंय, किंवा फॉर दॅट मॅटर राजीव सरांबरोबर तुझा कट्टा असेल किंवा वेगळ्या अर्थानं तू स्वतः हे करत आलायस,
हे सगळं फार मला असं वाटतं की हे जतन करावं असंच काहीतरी तुझ्या हातून घडत असेल. हे सगळं करत असताना चित्रकलेच्या जगात आत्ताच्या घडीला असणारा, तुला आवडणारा तुझा कंटेम्पररी पेंटर कोणता आहे? माझा एक नाव घेणं जरा मुश्किल आहे, पण माझे एक 2-3 नावं मी घेऊ शकतो. हो, अगदी अगदी निवांत. म्हणजे मला इनफॅक्ट तू चित्रकलेवर बोलावंस, त्याच्या ओव्हरऑल आत्ताच्या प्रोसेस बद्दल बोलावंस, तिथल्या असणाऱ्या वेगळ्या एक्सरेटिक विजनने तू बोलावंस, कारण असणारी गोष्ट तुलाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, तर त्या सगळ्याबद्दल तू व्यक्त व्हावंस असं मला वाटतं. मला एक पेंटर नाही आहेत सगळे त्याच्यामध्ये. एक जेनी सेव्हिल नावाची एक ब्रिटिश पेंटर आहे. ओके. तिचं एक काम मला फार आवडतंय. त्यानंतर काय शैली पण सांग. ती पोर्ट्रेट्स करते. ओके. पण पोर्ट्रेट्स म्हणजे रिअलिस्टिक पोर्ट्रेट्स नाही. ओके. खूपच अमेझिंग, म्हणजे ती खेळते रंगांसोबत आणि स्ट्रोक सोबत आणि सोबतच विषय रंगांमधले तिचे निवडले गेलेले पात्र चित्रांमधले. आणि एक ओलाफर एलियसन नावाचा एक आर्टिस्ट आहे. तो लाईट्स, रिफ्लेक्शन, शॅडोज आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती काम करतो. त्याचे वेगवेगळे इन्स्टॉलेशन्स पण म्हणजे थोडं मॉडर्न प्लॅटफॉर्मवरचा तो आर्टिस्ट आहे. एक त्याचं पण काम मला प्रचंड आवडतं. खरं ही खूप मोठी लिस्ट आहे, आता ती लांबच जाईल. नाही हरकत नाही, तू बोलावंस असं मला वाटतं, कारण तुझ्या दृष्टीने प्रेक्षकांना त्या पद्धतीने बघण्याची एक नवी दृष्टी मिळू शकेल असं मला वाटतं या सगळ्या. साहजिकच. मग त्याच्यामध्ये आहे अजून एक निकोलस ह्लोबो नावाचा एक आफ्रिकन आर्टिस्ट आहे. तो पण असे काही सामाजिक सोशल सब्जेक्ट्सना घेऊन खूप छान स्कल्पचर्स इन्स्टॉलेशन्स करतो. त्यानंतर एक मेरी वेदरफोर्ड नावाची एक पेंटर आहे. ती ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग्स करते. तिचं काम खूप मला भारी वाटतंय. स्टर्लिंग रुबी नावाचा एक पेंटर आहे. त्याचं काम पण अमेझिंग आहे. तो पेंटर पण आहे, तो स्कल्प्टर पण आहे. तो ॲक्च्युली खूप वेगवेगळ्या मीडियम्समध्ये खेळत असतो. तर असं आहे, म्हणजे खूप आता मी करतोय ते काम आणि मी जे घेतलेली नावं आहेत ती सगळी खूप वेगवेगळ्या शैलीची कामं करणारी लोक आहेत. पण मी करत असलेली चित्र जी तुला माहिती आहेत, जी सगळ्यांना माहिती आहेत, ती माझी सुरुवात होती. आणि खरं सांगायचं तर त्याच्यात माझं पोट पण चालतं, पोट भरलं. पण मन भरण्यासाठी मी काहीतरी वेगळं करतो आत्ता. आणि जसं की आत्ता मी त्या इन्स्टॉलेशनबद्दल बोललो की मी ते माझ्या सिनेमातच प्रयोग केला आहे. अजून खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, ते अगदी 2 मिनिटात बरतच आहेत, मात्र ते खूप इंटरेस्टिंग. मला मजा आली. मला असं वाटलं की अरे मी असा पण प्रयोग करू शकतो. कदाचित एखादी फिल्मच अशा वेगळ्याच पद्धतीनं मी बनवू शकतो की त्याची भाषाच वेगळी असेल, म्हणजे त्याच्यात काही शब्द नसतील कदाचित, पण एक वेगळ्या पद्धतीनं मी ते सिनेमा बोलू शकतो, गोष्ट सांगू शकतो. खूप तीव्रतेनं ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचू शकते. कदाचित असं होऊ शकतं की ह्याच्यामुळं अनेक फिल्म मेकर्सना, अनेक आर्टिस्ट लोकांना पण असं वाटू शकतं की अरे माझ्याकडं पण ह्याच्यापेक्षा भन्नाट आयडिया आहेत, मी पण करू शकतो, काहीतरी इंटरेस्टिंग होईल असं मला आत्ता वाटतंय. एकंदरीत तात्पर्य हे आहे की जे लोकांना पण माझं आवडतंय काम आणि माझ्या पण सगळ्या गोष्टी गरजा त्याच्यातनं भागतात, ते काम जास्त लोकांना माहिती आहे. मात्र स्वतःच्या समाधानासाठी किंवा स्वतःचं मन भरण्यासाठी किंवा ज्या गोष्टी चित्रांमधनं मला व्यक्त करता येत नाहीत, सांगता येत नाहीत, अशा अनेक गोष्टी मी सध्या करतो आहे. त्या लवकरच लोकांच्या समोर येतील, वेगवेगळ्या माध्यमातून येतील. सो अशी ही जर्नी आहे. आवडत्या चित्रकारांना घेऊन त्याचा माझ्या कामावर काय परिणाम होतोय असं. मात्र मी सगळी नावं सांगू शकलो आणि ती खरीच खूप मोठी लिस्ट आहे. त्याच्यावर जर वेगळा काही पॉडकास्ट केला तर आपण असं खूप आर्टिस्ट लोकांबद्दल बोलू शकतो. नक्की करूया आपण असं मला वाटतं, कारण तू इतका इंटरेस्टिंग आहेस. म्हणजे गेल्या प्रवासातच इतकं ते जाणवलं या सगळ्यामध्ये. जर पूर्ण लिनिएज बघायला गेलं तर आपण निश्चित, मला असं वाटतं की सिनेमाचं जे कलावंत होते, चित्रकार आणि या सगळ्यात आर्टिस्ट अप्रोच असणारा दादासाहेब फाळके, बाबुराव पेंटर, त्यानंतर सत्यजित रे, एम एफ हुसेन, आणि त्याच्या पंक्तीत आता तू जाऊन बसशील.
तर या सगळ्या ओव्हरऑल प्रवासाबद्दल, तुझ्या पूर्ण होणाऱ्या स्वप्नाबद्दल आणि त्या सगळ्या एकूण रंग ते आताच्या असणाऱ्या जिवंत असणाऱ्या चलतचित्र या सगळ्याबद्दलच्या दृकश्राव्य माध्यमातल्या या ताकदीबद्दल तू बोलावंस असं वाटतंय. जरूर, जेवढं मला आकलन आहे मी बोलेन. तसं चित्रकार किंवा फाईन आर्टिस्ट आणि सिनेमा ह्याचा संबंध खूपच जवळचा आहे. म्हणजे मी तर आत्ता करतोय, म्हणजे ही खूपच मला वाटतं खूप छोटी गोष्ट आहे की अगदी वॉल्ट डिझनीपासून याची सुरुवात आहे की ज्या माणसांनी पहिल्यांदा ह्या गोष्टींची सुरुवातच केली, म्हणजे ज्या गोष्टी ह्याचे जनक ज्या लोकांना आपण म्हणतो तीच माणसं मुळात चित्रकार होते आणि त्यांनी त्या गोष्टी सिद्ध करून दाखवल्यात. म्हणजे आत्ताचा पण तुम्ही जेम्स कॅमरून घ्या किंवा पीटर जॅक्सन घ्या किंवा इकडे जापानमध्ये आपण आकिरा कुरोसावा म्हणू शकतो. असे किती लोक आहेत की जे पेंटर होते किंवा जे चित्रकार आर्टिस्ट होते आणि त्यांनी सिनेमामध्ये काय केले माहिती आहे सगळ्या जगाला. तसं भारताच्या बाबतीत पण तुम्ही सुरुवातीला खरंच सॉरी मी पण तुम्ही म्हणलं तर तुझी नावं घेतली की दादासाहेब फाळके, सत्यजित रे, बाबुराव पेंटर, एम.एफ. हुसेन ह्यांचं वेगळं होतं. त्यांचा तो सिनेमा म्हणजे काय म्हणू त्याला, त्यांनी स्वतःसाठी केलेला एक वेगळा प्रयोग होता. स्वांत सुख आहे हां असं म्हणू शकतो. त्यामुळं पण मात्र हे बाकीच्यांनी जे सिनेमे केले ते कुठंतरी मुख्य प्रवाहातले पण होते आणि समाजातली दाहकता किंवा जसे की सत्यजित रे ते त्यांची उंची कुठं तर एक फक्त तुझा शब्द मला इथं खोडावासा वाटला की त्यांच्या पंक्तीत जाऊन बसणं हे नाही. ज्या लोक ती इन्स्पिरेशन आहेत ती खरंच खूप ग्रेट माणसं आहेत. मात्र एक होऊ शकतंय आता तू बोलताना मी विचार करत होतो की अरे मग ह्या मधल्या गॅपमध्ये कुठल्या पेंटर्सनी फिल्म बनवली नाही का. मला खरंच माहीत नाही. असावेत पण म्हणजे जरी ते नावारूपाला तेवढे नसतील पण असतील. मराठीत मात्र असं फार काही प्रकर्षानं दिसलेलं नाही किंवा काय म्हणता येईल की इंटरेस्टिंग आहे आणि ह्या मंडळींनी यावं, कारण एका व्हिज्युअल आर्टिस्टनं एका व्हिज्युअल आर्टमध्ये येऊन काम करणं खरंच खूप मजेशीर आहे आणि ह्या लोकांनी आलं तर एक खूप भारी प्रयोग होतील ज्याची गरज आहे खरं. म्हणजे ह्या फिल्म इंडस्ट्रीला गरज आहे. पूर्ण मी मराठीपुरतंच नाही बोलत, पूर्ण भारतीय सिनेमांसाठीच गरज आहे असं म्हणू शकतो की जर ह्या असं नाही की ते आले तरच सगळं बदलेलं आणि बाकीचे काही सगळं काही करत नाहीत कोण काही. प्रत्येकाचा आपापल्या जागी एक ग्रेटनेस आहे किंवा आपापली स्वतःची एक ओळख आहे त्याची. मात्र एका व्हिज्युअल आर्टिस्टचं सिनेमाकडं बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच थोडा वेगळा असू शकतो आणि मला असं म्हणायचं आहे की त्यात आत्ता मी फक्त सुरुवात केलेली आहे. त्यामुळं पंक्तीला जाऊन बसणं किंवा हे मात्र ह्या सगळ्यांची प्रेरणा घेऊन नक्कीच काहीतरी अजून दर्जेदार करण्याचा प्रयत्न मी करेल. हे मात्र आहे, हे मी तुला माझ्या मनातलं सांगतो. 23 मे आत्तापर्यंत आयुष्यात अनेकदा येऊन गेले. हा 23 मे तुझ्यासाठी नेमकं काय काय घेऊन येणार आहे? मला वाटतं हा 23 मे कायमस्वरूपी माझ्या लक्षात राहील. मी तारखा, वेळ आणि नंबर ह्या गोष्टी लक्षात ठेवण्याच्या बाबतीत प्रचंड विसरबोळ आहे. म्हणजे माझा स्वतःचा वाढदिवस माझ्या लक्षात नसतो. मग बऱ्याचदा असं होते, कोणतरी अचानक विश केल्यावर वगैरे मला अरे असं होतंय. पण 23 मे ही तारीख अशी आहे ना की जी कदाचित मी कधीच विसरणार नाही. निश्चित. लेट्सअपशी इतके आपल्यापणाने शशिकांत तू बोललास त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. विश यू लव लक अँड सक्सेस. आणि सजना हा पहिला टप्पा आहे. यानंतर स्वप्नांची फुलपाखरं कायम उडत राहो आणि तुझा यशाचा वेलू हा गगनावरी जात राहावा आणि हे इंद्रधनू असंच खुलत राहावं रंगांचं. यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. विश यू लव लक अँड सक्सेस. थँक्यू. खूप भारी बोलला. अरे भारी वाटलं, सिरियसली मजा पण आली बोलून. आणि आवर्जून मला सांगावं असं वाटतं की लेट्सअपच्या सगळ्या तुमच्या चाहत्यांना की यार सिरियसली ह्या माणसाला आर्ट खूप भारी कळतं आहे. हे म्हणजे आता सगळ्या गोष्टी पॉडकास्टवर नाही पण सुरू व्हायच्या आधी आम्ही काही चर्चा केली की ह्याला खरंच खूप आर्टिस्ट माहिती आहेत
म्हणजे अगदी भारताच्या बाहेरचे पण कॉन्टेम्पररी आर्टिस्ट माहिती आहेत. म्हणजे परफेक्ट जाण असलेला माणूस आहे. मला खूप तुरळक, म्हणजे खूप मी फिरतोय सध्या, बोलतोय, पण आर्टबद्दल एवढी माहीत असलेला माणूस पहिल्यांदा आज भेटला एवढ्या दिवसात. आणि आता हे झाल्यावर आम्ही गप्पा मारणार आहे त्याच विषयावर. थँक्यू. आणि सजना बघायला तुझ्या पाठीशी उभं राहायला लेट्सअपचा प्रेक्षक निश्चित आतुर असेल. कारण आम्ही ज्या पद्धतीने सिनेमाचं प्रमोशन किंवा त्याचा इंटरव्ह्यू करतो त्यापेक्षा हा निश्चित वेगळा, माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यातला वेगळा इंटरव्ह्यू आहे. कारण तुझं उलगडत जाणं, तुझं रंगांबद्दलचं असणारं एक कलासक्त बांधिलकी आपण म्हणतो, आणि सौंदर्य दृष्टी, हे दोन आपण टेक्निकल शब्द म्हणून बघत असतो. पण ज्यावेळेला तुझा कुंचला, तुझी पेन्सिल ज्यावेळेला कॅनव्हासवर टेकत असेल आणि त्यानंतर ते उमलत जात असेल ते कागदावर, तसा तुझा सिनेमा असेल अशी आशा व्यक्त करतो. आणि खूप 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 साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. पण अजून एक शेवटला बोलू वाटतं मला, की बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, मला जो अनुभव आहे तसा, की चित्रकार, आर्टिस्ट म्हणजे असं काहीतरी खोल, खूपच काहीतरी जड असं समजून आपले प्रेक्षक नेमकं त्या गोष्टीपासून दूर राहतात. तर तसं अजिबात नाही. माझी सगळ्यांना विनंती आहे किंवा माझं म्हणणं आहे की जेवढी माझी चित्र कळायला सोपी आहेत ना, तुम्ही जेवढं सहज बघून एन्जॉय करता ना, त्याच्याहून जास्त सोपा हा सिनेमा आहे. आणि त्याच्याहून जास्त तुम्हाला ज्या पद्धतीनं बघायला आवडतं ना, त्याच्यात तो तसा प्रॉपर सजवून पूर्ण पॅकेज करून ठेवलेला हा सिनेमा आहे. तर चुकून तसं काही गैरसमज कोणाचा होऊ नये म्हणून हे आवर्जून बोलतोय की बिलकुल तसं काही नाही आहे. खूप साधा, सरळ, अत्यंत साधा आणि सरळ सिनेमा आहे. आणि तुमच्या माझ्या आयुष्यातही घडू शकते अशा अनेक दुव्यांना जोडणारा हा सिनेमा आहे. खात्री देतो त्या बाबतीत की तुम्हाला प्रत्येकाला असं वाटेल की ही तुमची स्टोरी आहे किंवा ही तुमच्या आजूबाजूला घडणारी स्टोरी आहे, याचा तुम्हाला प्रत्यय येईल सिनेमा बघताना. निश्चित. आणि लेट्सअपचे प्रेक्षक तेवढे सुज्ञ आहेत, तुझ्या शब्दावर निश्चित विश्वास ठेवून येतील असा विश्वास मी त्यांच्या वतीने व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.